एशिया कपमधून एक खूप मोठी बातमी समोर येत आहे। पाकिस्तानने एशिया कपला बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, डिसिजन घेतलेला आहे। पाकिस्तानने एशिया कपमधून माघार घेतलेली आहे। आज पाकिस्तान UAEची मॅच होणार होती, हीच मॅच न खेळण्याचा डिसिजन पाकिस्तानने घेतलेला आहे। आता आजची मॅच न खेळल्यामुळे UAE सुपर 4मध्ये चालल्या जाणार आहे आणि पाकिस्तान एशिया कपमधून बाहेर होणार आहे। खरं तर इंडिया आणि पाकिस्तानची जी मॅच झाली त्या मॅच नंतर सूर्यकुमार यादव आणि आपल्या प्लेयर्सने पाकिस्तानच्या प्लेयर्सच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही, हँडशेक पण केला नाही। त्या घटनेनंतर पाकिस्तानची एवढी इज्जत गेली होती, त्यांना तोंड लपवायला सुद्धा जागा राहिली नाही। पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याची तक्रार ICCकडे सुद्धा केली होती आणि त्यांनी ICCकडे मागणी केली होती की त्या मॅचमध्ये जे मॅच रेफरी होते अँडी पायक्रॉफ्ट, त्या अँडी पायक्रॉफ्टला एशिया कपमधून काढून टाकण्याची त्यांची मागणी होती। त्यांचं म्हणणं होतं की अँडी पायक्रॉफ्टने इंडियन टीमची साईड घेतली। अँडी पायक्रॉफ्टनेच दोन्ही कॅप्टनला सांगितलं होतं, म्हणजे सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा त्यांचा जो कॅप्टन आहे त्या दोघांनाही सांगितलं होतं की हँडशेक करू नका। पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ICCला दोनदा लेटर लिहिलं की ह्या जे अँडी पायक्रॉफ्ट आहेत त्यांना एशिया कपमधून मॅच रेफरी म्हणून काढून टाका, पण दोन्ही वेळेस ICCने त्यांची मागणी फेटाळून लावली। ICCने स्वतः इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ICCचं म्हणणं होतं की याच्यात अँडी पायक्रॉफ्टची काहीही चूक नाही। आणि तसंच आज जर समजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डची मागणी मान्य केली तर उद्या अजून दुसरा कोणताही देश येईल आणि ICCवर दबाव टाकेल, हा अंपायर नको, तो मॅच रेफरी नको, असा प्रेशरसुद्धा ते ICCवर टाकू शकतात। त्याच्यामुळे ICCने पाकिस्तानची मागणी फेटाळून लावलेली आहे आणि आपली मागणी फेटाळून लावल्यामुळे पाकिस्तानने आता एशिया कपमधून माघार घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे। खरं तर या एशिया कपमध्ये पाकिस्तानची जी टीम आहे ना ती इतकी चिल्लर आहे, त्यांची क्रिकेट खेळण्याची सुद्धा लायकी नाही आहे आणि त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला कळालं असेल की आपले जे प्लेयर्स आहेत हे UAE सोबत न खेळलेलेच बरे, कारण हे जर खेळले तर हे हारतील म्हणजे हारतील। त्याच्यामुळे यांची फाटली असेल आणि स्वतःहून शेपूट घालून पळालेले आहेत। उगाच काहीतरी कारण सांगून हे बहिष्कार वगैरे मोठे मोठे शब्द वापरत आहेत, पण खरं तर हे घाबरलेले आहेत आणि यांना न खेळण्याचा डिसिजन घेतलेला आहे। आणि तसंही पाकिस्तान जर एशिया कपमधून बाहेर पडला तर कोणाला काही घंटा फरक पडणार नाही, यांची काहीच क्वालिटी नाही आहे। बरं झालं हे भिकावर स्वतःच एशिया कपमधून बाहेर गेले।